हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी अध्याय 12वा. अध्यायाचं नाव आहे भक्ती योग. 18 आणि 19 या श्लोकांवर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आपण वाचत आहोत. पुढे वाचत राहण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. मौनी या शब्दाबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की मौनी म्हणजे यत वाक, म्हणजे ज्याचा वाणीवर संयम आहे तो. शुद्ध भक्त आहे तो आपल्या वाणीचा उपयोग, आपल्या बोलण्याच्या शक्तीचा उपयोग भगवान श्रीकृष्णांच्या सेवेतच करतो. तर असा शुद्ध भक्त आहे तो भगवंतांच्या नाम, रूप, गुण, लीला ह्याच्या चिंतनात रमलेला असतो. असा हा मौनी भक्त आहे, मनन करणारा भक्त आहे, चिंतन मनन करणारा भक्त आहे. 19व्या श्लोकाच्या पहिल्या ओळीतली शेवटचे शब्द आहेत संतुष्ट येन केनचित. आपल्या पूर्व कर्मानुसार या जीवनात जे काही प्राप्त होतं ते शुद्ध भक्त समाधानाने स्वीकारतो. कृष्ण भक्तीमध्ये, भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये मग्न असल्यामुळे भक्त आहे तो सदैव संतुष्टीचा अनुभव घेत असतो. अनिकेत या शब्दाबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात नियत निवास रहित म्हणजे अनिकेत, किंवा निकेत मोह शून्य म्हणजे काय, तर हा व्यक्ती आहे अनिकेत भक्त आहे तो एकाच ठिकाणी राहत नाही. प्रचारासाठी भक्त आहे तो विविध ठिकाणी जात असतो. आणि दुसरं म्हटलंय निकेत मोह शून्य. अशा भक्ताला जरी घर आहे तरी तो त्या घरामध्ये आसक्त होत नाही. ट्रॅव्हलिंग प्रीचर्स असतात म्हणजे काय, कृष्ण भक्तीचा प्रचार करत करत हे भक्त आहेत ते ठिकठिकाणी फिरत असतात. फिक्स असं एकाच ठिकाणी ते राहत नाही. त्याला म्हटलं जातं नियत निवास रहित अनिकेत. आणि निकेत मोह शून्य म्हणजे शुद्ध भक्त आहे. जरी तो कुठेही राहिला, काही काळ, आता काही महिने एखाद्या ठिकाणी राहिला आहे प्रचार कार्यासाठी, एखाद्या प्रोजेक्टसाठी, तरी त्या ठिकाणाशी सुद्धा, त्या रूमशी, घराशी सुद्धा तो भक्त आहे तो आसक्त होत नाही. तो जाणतो आहे की भगवंता मला जितका काळ या ठिकाणी ठेवू इच्छित आहेत तितका काळ मी इथे कृष्ण भक्ती करत राहीन. तर वैष्णवाचार्य निकेत मोह म्हणजे घराबद्दलच्या मोहाविषयी, आसक्तीविषयी समजवताना सांगतात की अनेकांची इच्छा असते की मी माझ्या घरातच मरेन. तर जीवनाच्या अंतापर्यंत असा व्यक्ती आहे तो घरातल्या वस्तूंशी खूप आसक्त असतो. आणि अशा आसक्तीमुळे शरीर जरी अशक्त झाले तरी भोग भावना आहे ती संपत नाही. आणि त्यामुळे हा जो जीव आहे तो जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून पडतो. अनिकेत हा त्याच्या पुढचा शब्द आहे स्थिरमती. भगवान श्रीकृष्णांच्या ज्ञानामध्ये हा शुद्ध भक्त आहे तो स्थिर असतो. म्हणजे काय, तर मी भगवान श्रीकृष्णांचा दास आहे, भगवान श्रीकृष्ण माझे स्वामी आहेत, या ज्ञानात हा शुद्ध भक्त आहे तो स्थिर असतो. मला भगवान श्रीकृष्णांची सेवा करायची आहे या भावनेत सतत भगवंतांच्या सेवेत हा भक्त आहे तो मग्न राहतो. तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की भगवान श्रीकृष्णांनी 13व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत या 7 श्लोकांमध्ये शुद्ध भक्तामध्ये असलेल्या विविध गुणांचं वर्णन केलं आहे. 13व्या श्लोकात अद्वेष्टा या गुणापासून वर्णन सुरू झाले
आणि हे सगळे गुण आणि हे सगळ्या गुणांचं वर्णन वाचताना आपल्या लक्षात येतो की काही गुणांचं वर्णन पुन्हा म्हणजे दोनदा केलेलं आहे, पण त्यामध्ये काही दोष नाहीये, कारण हे गुण इतके दुर्लभ आहेत की त्याबद्दल ज्ञान देताना काही गुणांची पुनरुक्ती भगवान श्रीकृष्णांकडून झाली आहे. त्या गुणांचं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पुन्हा एकदा बोलून महत्व पटवून दिलं आहे. तर यासाठी आपण बघू शकतो की जो 15वा श्लोक आहे त्याच्या दुसऱ्या ओळीत भगवंत लिहितात, आपण सगळेच काढूया 15वा श्लोक, आणि त्यात लिहिलं आहे हर्ष अमर्ष. हर्ष अमर्ष ह्याचा अर्थ आहे हर्ष म्हणजे सुख आणि अमर्ष म्हणजे दुःख. तर असा हा भक्त आहे तो ह्यापासून मुक्त आहे असं भगवंतांनी 15व्या श्लोकात सांगितले. आणि जर आपण 18व्या श्लोकाची दुसरी ओळ बघितली तर त्यात सुद्धा भगवंत म्हणतात सुख दुःख समः. तर असा शुद्ध भक्त आहे तो सुख दुःखात सम आहे. श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती अशा प्रकारे आपली वाचून पूर्ण झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.